महत्त्वाचे आहे की करंटली आपण हे जे RTS पोर्टल जे आहे आपले सरकार .gov.in जे पोर्टल आहे त्यांच्या आपण 2.0 म्हणजे आपले सरकार .mahaonline.gov.in हे पोर्टल आहे त्याच्यावर सगळे अधिसूचना केलेले आहे. टोटल अधिसूचित सेवा जे आहे ते 590 प्लस आहे, 590 प्लस आहे. युजर फ्रेंडली आणखी सिटीजन फ्रेंडली करण्यासाठी आता 2.0 वर्जन यांच्यावर आता कमिशन जात आहे. तो त्यामध्ये सुद्धा काही सूचना असेल सरांनी इन्स्ट्रक्शन दिलेला आहे. आज आपल्या सोबत आपले राज्याचे आणि आपले विभागाचे कोकण विभागाचे सन्माननीय राईट टू सर्व्हिसेस कमिशनर सर श्री बलदेव सिंग सर आहेत. आपण सर्वांना माहिती आहे की सरांचा जे दौरा आहे ते काल आणि आज आपल्या जिल्ह्याचा दौरा होता आणि काल जे आहे आपल्या जिल्ह्याच्या सर्व जे विभाग आहे सर्व विभागाच्या सरांच्या अध्यक्षतेमध्ये आढावा बैठक झालेली आहे आणि आज रोजी जी आहे 5 विभाग या जवळपास 40 विभागांपैकी 5 विभागाचे सरांनी प्रत्यक्ष विभागमध्ये जाऊन कामकाज कसं चालू आहे आणि काय प्रकारे सगळे जे ॲप्लिकेशन्स आहे त्यांचे डिस्पोजल कशा आहे ते कंप्लीट ओव्हरव्ह्यू सरांनी माहिती घेतलेली आहे. तो आज या प्रेस कॉन्फरन्समध्ये उपस्थित सर्व पत्रकार बंधू यांचे मी जिल्हा प्रशासन यांच्या वतीने स्वागत करतो. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि कालपासून इथे आम्ही लोकहित सेवा अधिनियमाखाली जे सेवा अधिसूचित सेवा पुरवली जातात त्याबाबतची माहिती घेतली, आढावा घेतला आणि चांगलं काम ज्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली चालू आहे तसे इतर जिल्हा प्रमुख तो SP ऑफिस असेल किंवा CO साहेब असेल जिल्हा परिषद त्यांनी सर्वांनी व्यक्तिगत काळजी त्याच्यामध्ये घेतली आहे. एकंदरीत आपण 593 अधिसूचित सेवा आहे राज्याची ज्यांच्या बाबत आपण जे आहे सेवा नागरिकांना पुरवतो आणि त्याच्यासाठी आम्ही काल ग्रामपंचायती बघितली, आज काही कार्यालय बघितले. तर प्रलंबित प्रकरण जे आहे जे कालवायद असेल किंवा ज्यांची ब्रीच ऑफ टाइम लिमिट ज्यांनी केलं असेल असे आम्हाला फारसे दिसले नाही. काही खात्यामध्ये काल आम्हाला 3-4 खात्यामध्ये दिसले होते म्हणून आज आम्ही त्यांच्या जाऊन आढावा घेतला. त्याच्यामध्ये काही माहितीमध्ये काही विसंगती होती तो त्यांनी दुरुस्त केली आणि खरोखरी आज जेव्हा माहिती त्यांनी त्यांची अपडेटेड इन्फॉर्मेशन दिली तर तो प्रलंबित प्रकरण जे होते ते फार कमी झालेले आहे. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आमचं समाधान आहे. कारण पोलीस अधीक्षक आपले इकडे आहे, CO साहेब आहे, त्यांच्याविषयी तर मी दोघांचे कार्यालयामध्ये जाऊन आढावा घेतला आणि आमचं समाधान आहे की तो नागरिकांना जे शासनाचा हेतू होता की वेळेवर जे आहे अधिसूचित सेवा पुरवली पाहिजे तो पुरवली जातात आणि ह्याच्यामध्ये अजून जे काही सुधारणा करायचे, काही तांत्रिक सुधारणा करायचे. कारण काही ठिकाणी आम्हाला असं दिसला की तो जे डिस्ट्रिक्टच्या पोर्टल आहे आणि जे राज्याचे पोर्टल आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी काही विसंगती निर्माण होते, काही तांत्रिक अडचणी त्याच्यामध्ये आहे. तो आम्ही नोंद घेतली आहे, तो दूर करण्याचे आमचा प्रयत्न त्याच्यामध्ये राहील. दुसरा महत्त्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये बरेचशी काही नवीन जे आहे गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये ॲड करतो आणि जे RTSच्या जे सध्याच्या पोर्टल आहेत त्याच्यासुद्धा नवीनीकरण करतो किंवा त्यांना नवीन विकसित करतो. तोही लवकर त्याचा वापर सुरू होईल एकदा त्याची विकास झाला आणि त्याच्यामुळे अजून जे काही त्याच्यामध्ये तांत्रिक अडचणी होती तो दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जिल्ह्याची जे संख्येची माहिती आहे तो आपण जिल्हाधिकारी आपल्याला देतील की किती सेवा पुरवली जातात आणि सध्या त्याची प्रगती काय आहे. पण सर्वसाधारण जे डिस्पोजल आहे जे प्राप्त जे आहे विदिन जे वेळेत आहे असे 95-96% त्यापेक्षाही जास्त, काही विभागाचे 100% असे डिस्पोजल दिसतात. याचा अर्थ असा आहे की खरोखरी जे एक शासन आपल्या दारीचा आपला हेतू होता की हे सर्व्हिस त्यांच्यापर्यंत पुरवली जातील
तो त्यांच्यापर्यंत पोहोचून राहिलेली आहे. मात्र ज्या ठिकाणी अजूनही नागरिकांना माहिती नाही, तो माहिती आणि तो एक वातावरण निर्मितीचा जे भाग आहे की सर्वांना हे माहिती पाहिजे की हे त्यांच्या हक्क आहे आणि हे सेवा त्यांना ऑनलाईन अधिसूचित सेवा जे आहे तो वेळेमध्ये मिळतील. तो प्रसिद्धी वगैरेचं जे काम आहे तो वाढवण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत. मीडिया प्लॅन राज्यस्तरावर सुद्धा तयार करत आहोत, ज्याच्यामुळे पुढच्या वर्षामध्ये आता कारण निवडणूक सुरू होते, निवडणूकच्या कालावधी संपल्यानंतर तो प्रसिद्धीच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत जे जे सेवा अधिसूचित आहे ज्यांचा त्यांना लाभ घेता येईल तो पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. धन्यवाद. करंट वित्तीय वर्षामध्ये आपण किती ॲप्लिकेशन्स घेतले आणि त्यांची डिस्पोजल रेट काय आहे ते मी माहिती देतो. ज्या प्रकारे ऑनरेबल कमिशनर सरांनी सांगितलेलं आहे, खरोखर आपल्या जिल्ह्यामध्ये जे डिस्पोजल रेट आहे ते 96-97% आहे. 3% डिले आहे, पण त्याचे रिझन सुद्धा आम्ही काल आणि आज शोध घेऊन त्यांचे रिझन्स आम्ही काढलेले आहेत. आणखी एक विषय आहे की आपले जे कमिशनरेट आहे, स्टेट लेवल कमिशनरेट आहे, मुख्य आयुक्त सर माननीय मनुकुमार श्रीवास्तव सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि ऑनरेबल बलदेव सिंग सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आता एक 15 सूत्री कार्यक्रम सुद्धा आपण करतोय, तो त्यांच्या सुद्धा मी थोडक्यात माहिती देतोय. सो आपण पहिले बघितलं की आपल्या जिल्ह्यामध्ये मी ज्याप्रमाणे सांगितलं, काल 4 तारीख रोजी सर्व जिल्ह्याचे सर्व विभाग जे आहे त्यांची डिटेलमध्ये आढावा बैठक झालेली आहे. तो त्या आढावा बैठकमध्ये आपण 2015 ते 2024 पर्यंत म्हणजे करंट फेब्रुवारी महिन्यापर्यंत बघितला, तर टोटल विभागांपैकी आपण आतापर्यंत आपल्याकडे जे अर्ज आलेले आहे ते 17,83,234 इतकी अर्ज आहेत. आणि त्यापैकी आपण जसं ऑलरेडी सांगितलं गेलं की 95% म्हणजे 95% आपण जे आहे डिस्पोज आपण वेळेवर केलेलं आहे. उदाहरण मी सांगतो की यामध्ये काय आहे, जसा महसूल विभाग आहे, महसूल विभाग मार्फत आपण 90 जे विविध प्रकारचे लोकसेवा द्यायचे जे सर्टिफिकेट्स असू द्या किंवा जे कामकाज आहे ते आपण ऑलरेडी अधिसूचित केलेले आहे. जसं की संजय गांधी निराधार अनुदान योजना यांच्यासाठी किती कालमर्यादा आहे आणि त्या कालमर्यादामध्ये आपल्याला हे सगळे डिस्पोज ऑफ करायचे. उदाहरण मी 2-3 सांगतो. संजय गांधी निराधार अनुदान योजनाचे 30 दिवस कालमर्यादा आहे. मराठा समाजाच्या मुलांकरिता सैन्य भरती कामात यांना काय सर्टिफिकेट प्रमाणपत्र द्यायचे त्यांचे 7 दिवस आहे. असा अतिरिक्त जमीन विक्री परवानगी देणे याचे 90 दिवस आहे. तो असा आहे. आणि समजा की या 90 दिवसमध्ये किंवा या 30 दिवसमध्ये किंवा या 7 दिवसमध्ये म्हणजे जे जे टाईमलाईन ज्या ज्या सर्टिफिकेटसाठी दिला गेलेला आहे, समजा की त्या वेळेवर दिला नाही, तो हे एस्केलेट होऊन कोणाला जातो, प्रथम अपील अधिकारी आहे, द्वितीय अपील अधिकारी आहे, तो त्यांचे आपण कंप्लीट डिटेल्स जे आहे ते आपण अधिसूचित केलेले आहे. तो आपल्या जिल्ह्यामध्ये असा अधिसूचित केले सर्व जे सेवा आहे त्यापैकी आपण 15 ते 24 पर्यंत 17,83,234 इतकी आपण ॲप्लिकेशन्स रिसीव्ह केलं, म्हणजे नागरिकांपासून रिसीव्ह केलेलं आहे. आणि त्यापैकी डिस्पोजल जे आहे, डिस्पोजल आपण 95%, 95.7% म्हणजे 96% आपण डिस्पोज केलेलं आहे. ते आहे 16,91,765 इतकी आपण डिस्पोजल केलेले आहे. आता बाकी जे आहे पेंडिंगचे जे आहे, म्हणजे आता चालूमध्ये जे आहे पेंडिंगमध्ये 91,469 इतकी पेंडिंगमध्ये आहे. आणि जे नॉट ऑन टाईम डिलिव्हरी आहे, म्हणजे जे डिले झालेले आहे ते खूप कमी आहे. ते डिलेचे रिझन्स आम्ही शोधतोय. तो डिले जे झालेले आहे ते प्रथम अपील अधिकारी आणि द्वितीय अपील अधिकारी त्यांच्याकडे जातात. तो आपण हे ओव्हरऑल जे मागच्या 7-8 वर्षामध्ये जे झालेले आहे त्यांचे मी आकडे दिलेले आहे. आता आपण यांचे बघितलं म्हणजे या करंट फायनान्शियल इयरमध्ये आपण किती ॲप्लिकेशन्स आपल्याला आलेले आहेत त्यांची मी थोडक्यात माहिती देतो. सो आपण परत यामध्ये बघितला, करंट वित्तीय वर्षामध्ये बघितला, तो आपल्याकडे 2,63,928 इतकी ॲप्लिकेशन्स आपण रिसीव्ह केलेले आहे. आणि यापैकी आपण डिस्पोजल जे आहे ते 2,38,360 इतकी ॲप्लिकेशन्स आपण डिस्पोज ऑफ केलेले आहे. सो इथे सुद्धा जे आहे आपली सक्सेस रेट जे आहे, म्हणजे जे ॲक्ट बनला 2015 त्यामध्ये बेसिक हे होता की सर्व राज्याचे जे नागरिक आहे, जिल्ह्याचे नागरिक आहे,
त्यांना वेळेवर हे जे सुविधा आहे ते द्यायला पाहिजे. सो प्रत्येक जे आपण यामध्ये अधिसूचित केलेले सर्व्हिसेस आहे त्यांचे कालमर्यादा आहे. तर त्या कालमर्यादा अंतर्गत आपण 96% आपला अचिव्हमेंट रेट आहे. तो यापैकी आपण बघितलं 2,63,000 पैकी तो सर्वात जास्त जे आहे ॲज युजल महसूल विभागचे आहे. महसूल विभाग 2,63,000 पैकी महसूल विभागच्या जवळपास 2,40,000 महसूल विभागाने डिस्पोज केलेला आहे. म्हणजे महसूल विभागच्या आपण अधिसूचित केला म्हणजे मी आल्यानंतर मी नवीन जे सेवा आहे मी अधिसूचित केला. त्यांचे पूर्वीचे जे जिल्हाधिकारी होते प्रदीप सर होते, राधाकृष्णनजी होते, सर्व ज्यांनी आपल्या आपल्या कालावधीमध्ये काय काय अधिसूचित केलेलं आहे. तो यानंतर आपण बघितलं सर्वात जास्त जे आहे ते होम डिपार्टमेंटचे आहे ते 13,819 इतकी ॲप्लिकेशन्स त्यांनी रिसीव्ह केला आणि त्यांचे 819 13819 इतकी ॲप्लिकेशन्स त्यांचे आलेले आहेत. तो त्यांनी सुद्धा एक मोठ्या प्रमाणावर त्यांचे डिस्पोजल रेट त्यांनी केलेला आहे. सो जिथे जिथे कमी परफॉर्मन्स होता किंवा ॲप्लिकेशन्स कमी होते तर त्याचे रिझन्स काल सरांनी आम्हाला फाइंड आउट करून पुढच्या 3 दिवसामध्ये सादर करायची आदेश दिलेली आहे. तो त्याप्रमाणे आम्ही हे जे आहे ते रिझन शोधतोय. आणि हेच नाही टेक्निकल अडचण काय असेल, पोर्टलमध्ये काय टेक्निकल अडचण असेल किंवा डॅशबोर्डमध्ये काय अडचण असेल ते सुद्धा शोध घेऊन तुम्ही आयडेंटिफाय करून हे सबमिट करा.